मुबलक जोपर्यंत पाऊस होणार नाही त्यासाठी जिल्हा कृषी विभागातर्फे खरीप हंगामाची पेरणी करू नका असं आवाहन या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेलं होतं। मात्र मागील आठवड्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील काही भागामध्ये या ठिकाणी पाऊस झाला आणि त्या पावसाच्या तक धरत या ठिकाणच्या शेतकऱ्याला असं वाटलं की आता येणाऱ्या काळात पाऊस येईल। त्याचमुळे कृषी विभागाने सांगितल्यानंतर देखील त्यांच्या आव्हानाला दाद न देता या ठिकाणी जळगावच्या ग्रामीण भागात म्हणजे आता ममराबाद मध्ये या ठिकाणी पेरण्या करण्यात आल्या आणि मी आता त्या शेतामध्ये आहे की पाऊस आला नाही। जिल्हा कृषी विभागाचं या ठिकाणी आव्हानाला या ठिकाणी शेतकऱ्यांनी दाद दिली नाही। याचमुळे जर बघतोय तर आता स्वतः या पिकाला पाणी देण्याची वेळ, हाताने पाणी देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे। संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी आज सकाळी रविवार असल्यामुळे लहान असो, महिला असो, लहान बालक असो यांच्या सोबत आज सकाळीच या ठिकाणी कापसाच्या या पिकाला कुठेतरी वाढ मिळावी यासाठी थेंब थेंब का होईना मात्र आपल्या घरातील सर्व हंडे किंवा कॅन घेऊन या ठिकाणी संपूर्ण कुटुंबीय आज सकाळपासूनच कापूस पिकावरती या ठिकाणी पाणी देताना दिसून येत आहे। नेमकं आपल्यासोबत ते बोलण्यासाठी शेतकरी वर्ग आहेत। दादा काय सांगाल? कृषी विभागाने सांगितलेलं होतं की जोपर्यंत मुबलक पाऊस पडणार नाही तोपर्यंत कुठेतरी पेरण्या थांबवाव्यात। अल निनोचा या ठिकाणी प्रभाव जाणवत होता। हवामान खात्याने देखील तसा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला होता। मात्र जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेबाबत शेतकऱ्यांना सूचना देखील दिल्या होत्या। मात्र असं असलं तरी तुम्ही या ठिकाणी तुमच्या शेतात पेरणी केली ममराबादच्या, काय प्रतिक्रिया? कृषी विभागाने जे वारंवार सांगितलं त्यांच्या हिशोबाने बरोबर आहे, पण मग वरचं जे देवाचं वातावरण होतं ते आमच्या दृष्टिकोनानं आम्हाला पोषक वाटलं। पंजाब डक साहेब बी सांगितलं होतं की वरतून हवामान पोषक आहे, त्याच्यामुळे आम्ही पेरणी करण्याचे नियोजन केलं। सगळ्या शेतकऱ्यांनी नियोजन केलं आणि त्याच्यामध्ये जे कृषी साहेबांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये मुदत सरत होती। मुदतीच्या कालावधीच तुम्ही पहिले पेरावा, पेरणी करा असं सगळ्यांचं म्हणणं आहे, नंतर उत्पन्न घटू शकतं। आम्ही त्या हिशोबानेच पेरणी केल्यानंतर काय मध्यंतरी पाऊस चांगला होता, 2-3 दिवस पाणी पडला, उगण शक्ती बाकीची झाली, लोकांची बाकीची झाली नाही। सोयाबीन झाले, काही लोकांचे मोडी आले, काही उडीद झाले आणि कापूस पण तसंच झाला। काही लोकांचा लिंग आलेला आहे, काही लोकांचा वाया गेलेला आहे। आता जो कापूस आहे त्याला आम्ही जगवण्याचा प्रयत्न करतोय। कशा पद्धतीने करताय? आम्ही आता पाणी देऊन करतोय, चिव्वा देऊन म्हणता याला, चिव्वा थोडा 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 का होईना, कारण की टेम्परेचर इतकं वाढलेलं आहे, दुपारी जबरदस्त उन्हाचा तडाखा पडतोय, त्याच्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी थोडं थोडं का होईना पाणी देतोय हाताने। दादा एकीकडचा विचार केला तर आता जुलै महिना अर्धा संपवतोय काही दिवसाने, मात्र असं असलं तरी कृषी विभागाने आव्हान केलेलं होतं तरी तुम्ही त्यांचं जर ऐकलं असतं तर आता तुमच्यावर या ठिकाणी पाणी देण्याची म्हणा किंवा दुपार पेरणीचं वेळ आली नसती। तुम्ही ऐकलं नाही म्हणून ही वेळ तुमच्यावर आली, याबद्दल काय सांगा? बरोबर आहे तुमचं म्हणणं साहेब, पण मग विषय कसा आहे की पेरणीचा कालावधी असतो, प्रत्येक कालावधी ठरलेला असतो की ह्या कालावधीपर्यंत ही बिजोई पेरावी लागते आणि ते नाही पेरली तर त्याचं उत्पन्न घटू शकतं। मग न पेरलेलं बरं ना। त्याच्यामुळे काय झालं की आम्ही ती घाई केली की उत्पन्न वाढवी होईल आणि पेरणी व्यवस्थित होईल, त्या हिशोबाने आम्ही पेरणी केली। दुबार पेरणीचं संकट आहेच ना, आता हे नाही वाचलं 8 दिवस नाही पाणी आलं तर सगळ्यांना दुबार पेरणीचं संकट आहे। निश्चितच ताई, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, मात्र आज सकाळपासूनच संपूर्ण कुटुंबीय तुम्ही आता या ठिकाणी पाण्याला कापसाला या ठिकाणी बघतोय तर हंड्या भरून पाणी देताना, थेंब थेंब पाणी देताना दिसून येत आहे। या संदर्भात काय सांगाल? आता पाऊस आलेला नाहीये, त्यामुळे मग पिकं वाचवणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला आशा आहे, कारण त्याचं उदरनिर्वाहाचं साधन शेती आहे आणि मग जर शेतीतून उत्पन्न नाही निघालं तर मग त्याचे खायचे वांदे होतील। त्याला काही असं साधनच नाही दुसरं उत्पन्नाचं, म्हणून त्याला हे शेतकऱ्याला स्वतः राबावं लागतं, कारण मजुराचा अभाव आपल्याला आज सर्वत्र दिसून येतोय। म्हणून स्वतः शेतकऱ्याला, लहान मोठ्या घरातले वयोवृद्ध सर्व आज तुम्हाला शेतामध्ये काम करताना दिसत असतील। सकाळपासून आम्ही कपाशीला पाणी न आल्यामुळे चुवा देण्याचं काम करतोय आणि पाण्यासाठी आम्ही त्या लेंडीवरून पाणी आणून त्याला देण्याचा प्रयत्न करतोय पिकांना। आपण जर बघतोय तर गेल्या काही दिवसांपासून पाण्याने दडी मारलेली आहे। कृषी विभागाने सांगितल्यानंतर देखील आज तुम्ही तुमच्या शेतामध्ये चुवा देण्याचं काम या ठिकाणी करतो। तुम्ही देखील सोयाबीन पेरलेली आहे, मात्र इतकं मोठं जे शेत आहे शेवटी या कॅनच्या माध्यमातून त्या म्हणजे आपल्या विहीर पर्यंत जाताना किंवा बांधापर्यंत जाऊन त्या ठिकाणी पाणी देत प्रत्येक पिकांना पाणी देताना तुम्ही दिसत आहेत। काय असणार या संदर्भातली भावना? किंवा आता
जर पाणी नाही दिलं तर तेवढे पीक येणार नाही, म्हणून जेवढं आपल्याला वाचवता येईल तेवढं पाणी देऊन आपण वाचवायचा प्रयत्न करतोय. आणि दुबार पेरणीचं संकट आता पुढे काही सांगू शकत नाही आम्ही, तर येऊ शकते बुवा. जर नाही पाणी आलं तर पिकं तर आता हेच होऊन राहिले आहे. आणि काही कालावधी येतो पण निघून राहिला, मग हा हंगाम तर आमदार खरीप हंगाम जाईल आणि मग पुढच्या हंगामावरच राहील असं. त्याच्यामुळे आणि मग बियाण्याचे पैसे जातात, ते परत दुबार पेरणीचे पैसे वगैरे सगळं हे होतं, नुकसान होतं. निश्चितच आपण बघितलं तर या ठिकाणी जुलैचा अर्धा महिना संपतोय. याचमुळे जर बघितलं तर खरीप हंगामाची वेळ देखील या ठिकाणी संपत असतानाच मात्र पावसाने दडी मारली. अल निनोचा प्रभाव या ठिकाणी जाणवू लागल्यामुळे आज रविवारचा आपल्या पिकांना कुठेतरी तग धरावा याचसाठी जर बघितलं तर आपण एकीकडे विचार केला तर रविवारी सकाळपासूनच संपूर्ण जे कुटुंबीय आहे ममराबाद परिसरात ते शेतीच्या या कापसाचं पीक वाचवण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे. म्हणजेच दुसरीकडचा विचार केला तर स्वतःचा एक ग्लासाने म्हणा मग्ग्याने म्हणा पाणी देताना या ठिकाणी ते पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न ते त्या पद्धतीने करतायत. मात्र येणाऱ्या काळात जर पावसाने पुन्हा या ठिकाणी हुलकावणी दिली, पाऊस या ठिकाणी जर बरसला नाही तर येणाऱ्या काळात पुन्हा शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येण्याची वेळ या ठिकाणी येणार आहे. त्याचमुळे येणाऱ्या काळात पावसाने या ठिकाणी हजेरी लावावी, मुसळधार पाऊस पडावा अशी देखील मागणी या ठिकाणी बळीराजाने केल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.